नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीची जल्लोषात मिरवणूक। चांदीच्या पहिल्या मानाच्या गणपतीची मिरवणूक रविवार कारंजाकडे मार्गस्थ। ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात। गणेशोत्सवाचा नाशिककरांमध्ये मोठा उत्साह। रविवार कारंजा गणेश मंडळाचं यंदाचं 107वं वर्ष आहे। चांदीच्या पहिल्या मानाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली आहे। गणेशोत्सवाचा नाशिककरांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। पारंपरिक ढोल वादनाच्या माध्यमातून गणरायाचं स्वागत करण्यात आलं। अनेक तरुण तरुणी यात सहभागी झालेत। चांदीच्या पहिल्या मानाच्या गणपतीची मिरवणूक आहे। यंदाचं रविवार कारंजा गणेश मंडळाचं 107वं वर्ष आहे। नाशिककरांमध्ये मोठा उत्साह गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाही बघायला मिळतोय। ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। चांदीच्या पहिल्या मानाच्या गणपतीची मिरवणूक रविवार कारंजाकडे मार्गस्थ झाली आहे। ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। गणेशोत्सवाचा नाशिककरांमध्ये मोठा उत्साह आहे। रविवार कारंजा गणेश मंडळाचं यंदाचं 107वं वर्ष आहे। याबद्दल आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत आहेत। किरण, सौरभ, आज खरं तर अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये घरोघरी हे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती विराजमान झालेले आहेत। फक्त नागरिकच नव्हे तर मराठी कलाकारांच्या सुद्धा घरी आज अतिशय उत्साह आणि भक्तिमय वातावरण बघायला मिळालं। गणपती बाप्पा विराजमान झालेला आहेत आणि त्याच पद्धतीने सार्वजनिक जे गणपती मंडळ आहेत यांच्याही अतिशय उत्साहाने हे मिरवणूक आतापर्यंत संपन्न झालेलं आहे। वेगवेगळ्या मंडळांनी आपापल्या गणपतीची जी आहे ती प्रतिष्ठापना केलेली आहे। सगळे जे मानाच्या गणपती आहेत, मानाच्या गणपती सुद्धा मिरवणूक हे संपन्न होऊन आता गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे। मी नाशिकच्या या नाशिक राजा गणेश उत्सव मंडळामध्ये आहे। अत्यंत ऐतिहासिक एक पार्श्वभूमी या मंडळाला आहे। अतिशय जे आहे भव्य दिव्य अशा पद्धतीची मूर्ती आहे। लालबाग राजाची प्रतिकृती म्हणून नाशिकच्या राजाची या गणेश मूर्तीची ओळख आहे। ज्या लोकांना मुंबईमध्ये जाता येत नाही, नाशिकहून जे वयोवृद्ध लोक असतात मुंबईला जाऊन लालबाग राजाची दर्शन घेता येत नाही, अशा लोकांना नाशिकमध्ये लालबागचं दर्शन हे मिळावं म्हणून या मंडळाने दरवर्षी लालबाग राजाची हे प्रतिकृती असलेली गणपतीची प्रतिष्ठापना मंडळाकडून केली जाते। नाशिकमध्ये जवळपास 1000हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत। अनेक मंडळामध्ये वेगवेगळे देखावे करण्यात आलेले आहेत। आता संपूर्ण 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे। अत्यंत उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात आज गणपतीची जी आहे ती आगमन झालेली आहे। गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की पहिल्या दिवशी सुद्धा लोक जे आहेत ते दर्शनासाठी इथे जे येत आहेत। पुढचे 10 दिवस अशाच पद्धतीनं उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण हे नाशिकमध्ये असणार आहे आणि या संपूर्ण गणेश उत्सव काळामध्ये सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि म्हणूनच पोलिसांनी सुद्धा विशेष खबरदारी घेऊन अनेक जे महत्त्वाचे गणेश मंडळ आहेत ज्या ज्या ठिकाणी नागरिक गर्दी करतील अशा ठिकाणी विशेष जे आहे बंदोबस्त नाशिक पोलिसांनी लावलेला आहे। ठीक आहे किरण, धन्यवाद। ही सगळी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी।